अ, नमस्कार. सगळ्यात आधी धन्यवाद. आम्ही उद्योगिनीच्या टीमला, मिनलताईंना अगदी खूप-खूप शुभेच्छा आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आजचा आपला टॉपिक आहे हँडीक्राफ्टचा बिझनेस कसा करावा? किंवा हँडीक्राफ्टचा बिझनेस तुम्ही करत असाल, तर त्याच्यात तुम्हाला काय अडचणी येत असतील आणि माझ्या अनुभवातनं मी माझे जे काही उदाहरणं देऊन तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण टाइप केलं तर चैताली वाचून मला दाखवू शकेल. सगळ्यात आधी आपण आयडेंटिफाय करायला हवं, की हॉबी म्हणजे हँडीक्राफ्ट ही आपली हॉबी आहे का हँडीक्राफ्ट हे आपलं पॅशन आहे? हँडीक्राफ्ट म्हणजे काय? स्वतः हाताने बनवलेल्या वस्तू. मग त्या काहीही असू शकतील. हाताने बनवलेल्या वस्तूंची डेफिनेटली मागणी जास्त असते. त्याची किंमत जास्त असते किंवा त्याच्यासाठी अ, थोडंसं आपलं मटेरियल लागणारं जे असतं ते थोडंसं एक्सक्लुझिव्ह टाइपचं असू शकतं. सो त्यामुळे त्याच्या प्राइसिंगवरती आपण नेहमी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वतः ते क्रिएट करतो आहोत का आपण ते मॅन्युफॅक्चरिंग करून घेत आहोत का नुसतं ट्रेडिंग करतो आहोत? या सगळ्या गोष्टी आधी आपल्याला खूप आवश्यक आहे ठरवणं. कारण तुम्ही जर स्वतः त्याचे क्रिएटर असाल, तर तुम्हाला माहिती असायला हवं, की त्याचं कॉस्टिंग डिसाईड करताना मटेरियल सोर्सिंग कुठून करायचं आणि कसं करायचं. त्याप्रमाणे तुमचं त्याची कॉस्टिंग जी आहे म्हणजे त्याच्या वस्तूची किंमत जी आहे, ती तुम्हाला ठरवताना त्याचा उपयोग होतो. तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग करून घेत असाल, डिझायनिंग तुमचं आहे आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून घेत असाल, तर त्याच्यामध्ये तुमचं लेबर इन्व्हॉल्व्ड असतो. मग तिकडे तुम्ही पर पीस लेबर देत आहात, की मंथली बेसिसवरती तुमचे कारिगर आहेत, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कॉस्टिंग करू शकता. आता हे सगळं जे आपण म्हणतो, बोलतो ह्याला एक बिझनेस प्लॅन म्हणतो आपण. ह्याला एक बिझनेस प्लॅनचं स्वरूप दिलं गेलं पाहिजे, की हे सगळे पॉइंट्स तुम्ही सुरुवातीला नोट करून घ्यायला हवे. ट्रेडिंगमध्ये काय असतं, मॅन्युफॅक्चरर कोणीतरी असतो आणि त्या गोष्टी मार्केटमध्ये विकण्यासाठी आपण त्याच्याकडनं ते सप्लाय घेत असतो. तर त्याच्यामध्ये थोडासा कॉस्टिंगचा रेशिओ जो असतो, थोडा त्याच्यामध्ये मार्जिन कमी असतं. पण तुमचं मॅन्युफॅक्चरिंगचा त्रास किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट आणि तुमचं स्टॉक जो असतो, तो इन्व्हेस्टमेंटचा रिस्क जो असतो, तो कमी असतो. पण त्याचप्रमाणे ट्रेडिंगमधले दुसरे नुकसानही हे असंच आहे, की जो मॅन्युफॅक्चर करणारा आहे, तो बल्कमध्ये मॅन्युफॅक्चर करतो आणि ट्रेडिंगसाठी बऱ्याच लोकांकडे ते दिलं जातं. त्यामुळे कधी-कधी एकच वस्तू मॅन्युफॅक्चर केलेली 10 जणांकडे असू शकते आणि त्या 10 जणांच्या किमती वेगळ्या असू शकतात. सो ह्याच्यावरती आपलं नियंत्रण आपण शकत नाही. सगळ्यात आधी आपली स्किल काय आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय त्याच्यात नाविन्यपूर्ण देऊ शकतो हे आपल्याला एक बघायला हवं. सगळ्यात आधी आपण समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही वारली आर्टिस्ट आहात. तर वारली आर्ट जी आहे ही आपली महाराष्ट्राची आर्ट आहे. त्याच्यामध्ये बरेच लोकं आर्टिस्ट काम करतात. मग तुम्ही ती जर आवड तुमची निर्माण केली आणि त्याच्यामध्ये तुमचे स्किल तुम्ही डेव्हलप केले, तर मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा थोडं तरी वेगळं पण तुम्ही त्याच्यात असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या गॅप्स आहेत आपल्या बिझनेसमध्ये आपण जेव्हा जो बिझनेस प्लॅन तयार करतो, त्याच्यामध्ये ज्या गॅप्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे, की कुठे आपण कमी पडतो आणि त्या गॅप्स आपण फिल केल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही काही सेमिनार अटेंड करा, तुम्ही काही वर्कशॉप्स अटेंड करा, तुम्ही क्लासेस अटेंड करा आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या त्या स्किल्स मधल्या गॅप्स ज्या आहेत त्या भरून काढा. आता एखादा म्हणतो, की मी काम खूप छान करते, पण मला विकता येत नाही. मग त्याचा अर्थ काय, की तुम्हाला विकायसाठी, कॉस्टिंगसाठी आणि ह्याच्यासाठी काहीतरी एक एक्सपिरियन्स असलेला लोकांकडनं माहिती घेण्याची आवश्यकता असते. तर आता इथे साधारण एक गणित मी असं तुम्हाला समजावून सांगेन, की जर तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एका वस्तूची ₹30 असेल, तर त्याची कमीत कमी विक्रीची किंमत 3 पट गेली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पट तुमचा जो इन्व्हेस्टिंग कॉस्ट आहे ती येते. एक दुसरा पट जो आहे तो तुमचा एक्झिबिशन्सचा किंवा मार्केटिंगचा किंवा वस्तू तुम्ही विकताना जो खर्च येतो त्याचा तुमचा कव्हर अप होतो आणि 1/3 जो आहे तो तुमचा प्रॉफिट मार्जिन असतं.
सो हे मिनिमम असलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये काही काही वेळेला अपवाद असतात. जसं आपण काही गोष्टी करताना थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळे त्या वस्तूंना डिमांड चांगली असते. तिकडे आपल्याला 4 पट किंवा 5 पट सुद्धा किंमत मिळू शकते. आता हे प्रत्येकाच्या प्रॉडक्टवरती अवलंबून असतं. आता हे करताना मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तुम्ही जी ठरवता, ती कशावरती ठरवता? की जे तुम्ही मटेरियल सोर्सिंग करता त्याच्यावरती ठरवता. मग आता मटेरियल सोर्सिंग तुम्ही सुरुवातीला जेव्हा सॅम्पल करता, तेव्हा लोकल मार्केटमधनं खरेदी करता आणि त्याची जी किंमत असते आणि होलसेल जी किंमत असते, ह्याच्यामध्ये तफावत असते. मग ती तुम्ही जर मार्केटिंगची कॉस्ट जर पकडली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर मार्केट म्हणजे लोकल मार्केटमधनं घेतलेली किंमत जर पकडली, तर डेफिनेटली तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही जास्त येणार आहे. पण ती तुम्ही तसं न करता होलसेलची किंमत काढून ती तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट अशी धरली पाहिजे. त्याच्यानंतर आता काही सिच्युएशन्स अशा येतात, की आपल्याला कळत नाही की आपण काय करावं? आता सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये एक्झिबिशन्स बंद झाले, सेल बंद झाला, मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं. मग त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे? ह्या सिच्युएशनचा फायदा आपल्यासाठी कसा करून घ्यायला पाहिजे? हे माझ्या उदाहरणावरनं मी तुम्हाला सांगेन. मी माझे फिजिकल क्लासेस घेत होते आणि त्यामुळे माझं नेहमी घरातनंच म्हणजे माझा कॉम्प्युटरशी किंवा ह्याच्यासाठी कधीही कनेक्शन नव्हतं. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये सगळं ऑनलाईन आल्यानंतर मी मला स्वतःला फार अगदी अशी हेल्पलेस समजत होते, की आपण ह्याच्यात काय करू शकतो, की जेणेकरून ह्यातनं मार्ग निघेल. तेव्हा तुम्हाला जी गरज असते, की यंग जनरेशनशी कम्युनिकेट करण्याची. की त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचे नवे विचार, नव्या मांडणी ह्या समजतात. आपण नेहमी आपल्या पद्धतीने विचार करतो आणि आपण जे विचार करतो तेच बरोबर आहे असं आपल्याला नेहमी वाटतं. पण तसं नसतं. मार्केटिंगमध्ये नवीन-नवीन विचार येतात, नवीन-नवीन मुलं जी येतात किंवा नवीन जनरेशन जी येते त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारचं नॉलेज असतं जे आपल्याकडे नसतं. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर थोडंसं आपलं कम्युनिकेशन आपण साधलं पाहिजे आणि त्यानंतर सिच्युएशनचा फायदा घेतला पाहिजे. म्हणजे माझं काय झालं, की मी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आणि त्याच्या स्टडी केला मी. आधी 1-2-4 वर्कशॉप मी अटेंड केले आणि त्याच्यानंतर मी ठरवलं, की काय ह्याच्यामध्ये मला जे वाटतंय चूक आहे आणि त्या चुका मी रिपीट करू नये. अशा पद्धतीने मी त्याच्यावरती अभ्यास केला आणि मग मी माझे स्वतःचे ऑनलाईन क्लासेस चालू केले. त्याचप्रमाणे आपल्या भोवती बरीच लोकं असतात, की त्याच्यामध्ये आपल्याला ती लोकं मदत करू शकतात. हे आपण विचार करत नाही. हे आपले रिसोर्सेस असतात. मग ह्या रिसोर्सचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. त्यात काय समजा मार्केटिंगसाठी आता आपल्याला एक्झिबिशन्स मग आपण काय करायचं, की WhatsApp ग्रुप असतात किंवा आपले जे नातेवाईक असतात त्यांचे आपले ग्रुप्स असतात. तर त्यांच्या ग्रुपवरती तुम्ही क्रिएट शेअर केली आणि सांगितलं, की बाबा आता माझ्याकडे ह्या वस्तू तयार यावर तुम्ही गिफ्टसाठी वापरू शकता. हा एक प्रकार झाला. दुसरी गोष्ट कोणी गरजू असतं, की ज्यांना स्वतःला काही करायचं तयारी नसते, पण मार्केट स्किल त्यांच्याकडे जास्त असतं किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले असतात. जेणेकरून ती लोकं तुम्हाला ती मदत करू शकतात. आणि हेच रिसोर्सेस तुम्ही जर तुमच्याबरोबर जोडले तर तुमच्या बिझनेसला एक असं नवीन स्वरूप मिळू शकतं. त्यानंतर तुमच्या टार्गेट ऑडियन्स म्हणजे तुमचं मार्केट जे आहे त्याची खूप जाण पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कॉटन कुर्तीज मॅन्युफॅक्चर करत असाल आणि समजा तुम्ही अशी ठिकाणी आहात की जिकडे 9 महिने अशी थंडीच असते. तर तिकडे तुमचे प्रॉडक्ट चालणार नाही. फक्त समरमध्ये चालतील. मग त्याप्रमाणे तुमच्या जिओग्राफिक कंडिशन म्हणजे तुमच्या ज्या भागात तुम्ही आहात त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे? तुमच्याकडे यंग जनरेशन ओल्ड एज जनरेशन येतं का मिडल एज येतं का कॉलेज गोइंग स्टुडंट्स येतात. त्याप्रमाणे तुमच्या वस्तू त्यांना ऑफर करण्यासाठी आहेत का? ह्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता टेक्सटाईल्समध्ये तुम्ही जर बघाल तर गार्मेंट्समध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करू शकता. एकाच वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठेवू शकता. हँडीक्राफ्टमध्ये पण तसंच आहे, की जेव्हा तुम्ही सीझनल गोष्टी तयार करता, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये नीड क्रिएट करता. म्हणजे आता गणपती आहे आपलं.
भारत देशामध्ये आपल्याकडे तर इतके प्रकारचे विविध आपले संस्कृती आहे आणि आपण इतके छान पारंपरिक सण साजरे करतो आणि त्यासाठी प्रत्येक सणाच्या दृष्टीने आपण हँडीक्राफ्टमध्ये काही ना काहीतरी देऊ शकतो, नेहमी तयार करू शकतो. त्याप्रमाणे तुमच्या टार्गेट ऑडियन्सचा स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. हेही तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे अगदी छोट्यातली छोटी वस्तू, अगदी ₹25-50 पासून सुरुवात झालेली वस्तू, ते अगदी 500,000 पर्यंत असलेली वस्तू अशी असली पाहिजे. कारण जेव्हा 2 वस्तू टेबलवरती असतात, तेव्हाच कंपॅरिझन केली जाते आणि ठरवलं जातं, की त्याची किंमत ही का आहे आणि जास्त असेल तर त्याची किंमत ती का आहे. जेव्हा तुम्ही सगळ्याच वस्तू अगदी छोट्या किमतीच्या ठेवता, मग तुम्हाला त्यातनं पुढे बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं. कारण लोकांना वाटतं, की हां, तुमच्याकडे नेहमी स्वस्तच वस्तू असतात आणि त्याच्यानंतर तुम्ही जराही थोडीशी महागडी वस्तू द्यायला प्रयत्न केला, तर ते तुमच्या कदाचित बिझनेसला सूट होऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं एक मिक्स व्हेरिएशन्स तुम्ही नेहमीच पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं व्हॅल्यू तुम्ही काय देता? सगळ्यात महत्वाची गोष्ट. ही वस्तू तर सगळ्याच जणी तयार करणार. आता गणपतीच्या वेळेला आपण काही तोरणं तयार करणार किंवा बाकीच्या वेळेला काही आपण दिवे मॅन्युफॅक्चरिंग करणार. तर त्याच्यामध्ये असं होतं, की तुमच्याकडे वेगळं ऑफर करण्यासारखं काय आहे? सो त्यावेळेला तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे एक स्पेशालिटी अशी सांगू शकता. असं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन तुमच्याकडे दिली गेली पाहिजे, की जी तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवली पाहिजे. तर ते करताना तुम्हाला त्याच्यात हे स्वतः आपला अनुभव असला पाहिजे आणि तुम्ही सांगितलं पाहिजे, की बाबा हे मी पणत्या तयार करते, तर आपण ह्या पाण्यामध्ये सोक करतो, त्याच्यानंतर रंग त्याच्यावरती चढवला जातो. मग तो रंग आपला निघत नाही किंवा तसंच राहतो, ब्राईटनेस तसाच छान राहतो. किंवा कापड आपण जे म्हणतो, की त्या कापडाचा रंग जाणार नाही किंवा ही जी पर्टिक्युलर कला आहे, ती एका माझ्या गावामध्ये इंटिरियरमध्ये केली जाते. जसं गोधडीची कला आहे. ती खूप गावामध्ये ह्या बायका ज्या गोधड्या बनवतात आणि त्या तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये इकडे घेऊन जा, तर तुम्हाला ते सांगितलं पाहिजे, की कोण ह्या वस्तू बनवतं? कोणासाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतो आहोत आणि त्याच्यातनं समाजाला आपण रिटर्न काय देतो आहोत? या सगळ्या गोष्टी एक व्हॅल्यू एडिशन निर्माण करतात तुमच्या वस्तूंसाठी. हे खूप जरुरीचं आहे. तिसरी गोष्ट टाईम मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही वस्तूसाठी वेळ किती द्यायची, मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, त्याचप्रमाणे तुमचा तो वेळ दुसरीकडे तुम्ही कसा वापरू शकता. जसं मल्टीटास्किंग हा शब्द खूप आपण ऐकतो. पण इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही मल्टीटास्किंग असलं पाहिजे. तुम्हाला फक्त त्या वेळेची किंमत माहिती हवी. तुमचं काम जर तुम्ही डिव्हाईड करत असाल, तर आउटसोर्सिंग करत असाल, तर त्याच वेळेला तुम्ही दुसरं काहीतरी केलं पाहिजे, जे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगला पूरक असं होऊ शकतं. घरच्या कामामध्ये मग सुद्धा मी तेच सजेस्ट करेन, की तुम्ही जेव्हा घरची कामं करता, तर त्यावेळेला तुम्हाला काही वस्तू तुम्ही तयार करत असाल, तर त्यावेळेला तुम्हाला फारसं जर किचनकडे लक्ष द्यायचं नसेल, तर त्यावेळेला तुम्ही कुकर चढवू शकता. बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला भाजी करताना जर आपण शिजवायला ठेवली असेल, तर त्या वेळामध्ये आपण दुसरं काहीतरी गोष्टी करू शकतो. सो एका वेळेला 2 गोष्टी केल्या, तर ती टाईम मॅनेजमेंट तुमची तुम्हाला उपयोगाला पडू शकते आणि हे सगळीकडेच तुमचं साध्य होऊ शकतं. सो त्याच्यामुळे ह्याच्यावरती थोडं तुमचं लक्ष असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे कस्टमर तुमच्याकडे परत-परत कसे येतील? कारण कसं असतं, नवीन कस्टमर शोधायला ह्याला खूप एफर्ट्स लागतात आणि परत-परत तेच तुम्ही करत असता. पण तुमचा जो कस्टमर बेस आहे, तो तुम्ही जपला पाहिजे आणि त्यांनी परत-परत तुमच्याकडे यावं, अशा दृष्टीने तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुमच्या लॉयल कस्टमर्सला तुम्हाला सगळं थोडंसं डिस्काउंट ऑफर करू शकता किंवा एखादा स्पेशल वर्कशॉप्स तुम्ही ठेवू शकता, की त्याच्यामध्ये एक्झिबिशन ठेवू शकता, की त्याच्यामध्ये तुमच्या प्रॉडक्ट्सवरती स्पेशल डिस्काउंट्स तुमच्या कस्टमर्सला दिलं गेलं पाहिजे अशा दृष्टीने. सो दॅट दे कम बॅक टू यू परत अगेन अँड अगेन. दुसरी गोष्ट तुमच्या अपग्रेडेशनला. आता आपण वस्तू तयार करतोय, वर्षोनवर्ष तयार करतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला असं जाणवतं, की काहीतरी नवीन दिलं गेलं पाहिजे. ही कस्टमरची नीड आहे, ही मार्केटची नीड आहे. मग त्यावेळेला तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड करायला लागतात. कारण तुम्ही सारखं-सारखं त्याच गोष्टी देत राहिलात, तर लोकांना ते आवडणार पण नाही किंवा लोकं म्हणतील, "अरे, गेल्या वेळेला तर आम्ही हे घेतलं होतं." मग काय करायचं? मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या
पॅशन प्रमाणे आणि तुमच्या बिझनेस प्रमाणे तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्याला अपग्रेड करणं खूप आवश्यक असतं. आजकाल काय होतं की सगळीकडे आपल्याला व्यवस्थित सगळीकडे डिझायनिंग आणि हे सगळं ओपन आहे. पण जेव्हा तुम्हाला ओपन आहे त्याचप्रमाणे ते बाकी लोकांनाही ओपन आहे. सो तुम्ही थोडा विचार केला पाहिजे की जर हेच मी पण करणार आणि अजून 4 जणी पण करणार तर मग त्याच्यात डिफरन्स काय येणार? सो तो डिफरन्स मी कसा वेगळेपण दाखवू शकते माझ्या प्रॉडक्टमध्ये, हा तुम्हाला विचार केला पाहिजे. मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट ही अशी गोष्ट आहे की पैसा आपल्याला सरकारकडनं किंवा लोनमधनं किंवा बऱ्याचशा स्कीम्स ज्या आहेत त्याच्यातनं आपल्याला मिळू शकतो. म्हणजे रिसेंटली आपलं मिनलताईंनी राजेंद्र सिंग सरांचं एक लेक्चर ठेवलं होतं हँडीक्राफ्टच्या दृष्टीने कसं सरकार आपल्याला मदत करतं किंवा हँडीक्राफ्ट जे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे ते कसं आपल्याला मदत करतं. तर त्याच्यानंतर पण ती मदत आल्यानंतर ते पैसे आल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा ह्याचं प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण काय असतं पैसा येतो पण त्याची इन्व्हेस्टमेंट तुमच्या दृष्टीने तुमच्या बिझनेसला वरती आणण्यासाठी कशी उपयोगी होणार आहे हे तुमच्याशिवाय अजून कोणी सांगू शकणार नाहीये. सो त्याच्यामुळे ह्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि परत मी सांगेन की एक बिझनेस प्लॅन तुमचा तयार पाहिजे की सगळ्यात आधी तुम्ही नवीन असाल तर बाबा मी अजून किती इन्व्हेस्ट करू शकते, माझी कॅपॅसिटी काय आहे प्रोडक्शनची, आणि त्याच्यानंतर मला रिस्पॉन्स बघितल्यानंतर मी पुढे काय त्याच्यातनं आणखीन नवीन करू शकते का, असा तुम्ही विचार केला पाहिजे. आता जसं पेपर बॅग्स बंद झाल्यात, सॉरी प्लास्टिक बॅग्स बंद झाल्यात, मग त्याला ऑल्टरनेटिव्ह आपण काय देऊ शकतो, स्वस्तात स्वस्त असं काय आपण देऊ शकतो. पेपर बॅग्स आहेत, पेपर बॅग्स मध्ये आपण थोडंसं त्याला अजून कसं स्ट्रॉंग बनवू शकतो. कारण जनरली पेपर बॅगसाठी फार किंमत दिली जात नाही किंवा लोकांना असं वाटतं की ह्या बॅग्स काही फार टिकणार नाही आहेत. मग आता त्या पेपर बॅग्स टिकवण्याच्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता, तर फॅब्रिक स्क्रॅप आहे, तर फॅब्रिक स्क्रॅप आणि पेपर असं तुम्ही एकत्र स्टिच करून त्याला थोडंसं अजून तुम्ही एक जोड देऊ शकता आणि थोडीशी स्ट्रेंथ त्याची वाढवू शकता. छोट्या गिफ्ट बॅग पासून मोठ्या बॅग्स पर्यंत साध्या कापडी बॅग्स तुम्ही बनवू शकता. अगदी बाजारामध्ये जे स्वस्तातलं स्वस्त कापड असतं त्याच्याही तुम्ही भाजीसाठी बॅग्स बनवल्यात तर त्या परत परत वापरल्या जातात आणि त्याच्यामुळे त्याचा वापरही होतो आणि त्या लवकरही फाटल्या जातात. म्हणजे परत कस्टमरला त्याची बाईंगची जी नीड असते ती तुम्ही क्रिएट करत असता. सो अशा दृष्टीने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बिझनेसच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्याकडे काही जर प्रश्न असतील तर चैताली तू त्यांचे प्रश्न काही घेतले असतील तर मला सांगितलेस तर मी त्याची उत्तरं देईन. शुअर मॅम. क्वेश्चन तुमचे काही क्वेश्चन असतील तर चॅट बॉक्स एक मिनिट, चॅट बॉक्स मध्ये काही क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये तर काही नाहीये. नाही का? नाही, काही क्वेश्चन्स आहेत. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. चैताली तुम्हाला अनम्यूट करू शकतो. कीर्ती सूर्यवंशी यांचा प्रश्न आहे की मे आय नो द वेरियस स्कीम्स फॉर फंडिंग, आणि प्रश्न अबाउट लायसन्सिंग. एक मिनिट हा. पहिल्यांदा आपण फंडिंगचं बघूया. जसं मी तुम्हाला म्हटलं मनी मॅनेजमेंट जो आहे हा एक भाग आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या स्वरूपामधनं बँकेतनं तुम्हाला लोन मिळू शकतं. तुमचा जर सेल्फ हेल्पचा ग्रुप असेल, तुम्ही जर सेल्फ हेल्प ग्रुपच्या बायकांना घेऊन काम करत असाल तर त्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं आणि मग त्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बायकांसाठी आपल्या म्युनिसिपल वॉर्डमधनं तुम्हाला मदत मिळू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्टिचिंगचं काम करत असाल
तर त्याच्यामध्ये तुम्हाला मशीन घेण्यासाठी कर्ज दिलं जातं. आता राजेंद्र सरांचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम्समध्ये एक्झिबिशन्स वगैरे होतात, तिकडे तुम्ही भाग घेऊ शकता. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे नसतात, ते तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, तुमचं फंडिंग जे आहे ते तुमच्या बिझनेसच्या स्वरूपावरती अवलंबून आहे. म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे का, तुमची जागा आहे का, तुमचा बिझनेस रजिस्टर्ड आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. दुसरा प्रश्न कोणाचा होता चैताली? एकच मिनिट. प्रश्न काय होता? लायसन्सिंग. लायसन्सिंग बद्दल आहे. या ओके. लायसन्स मध्ये असं आहे ना की तुमचा तुम्ही व्यवसाय करत असाल तर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स तुम्हाला एक घ्यावं लागतं, विच इज अ प्रोफेशनल लायसन्स. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही घरातनं जरी बिझनेस करत असाल तरी तुमच्या जागेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी बिझनेस तुमच्यावर आणि त्या रजिस्टर एखाद्या सीएला तोही तुम्हाला मिळू शकेल. टॅक्स टिप आहे, सेल्स टॅक्स डिपार्टमेंट, तिकडेही तुम्हाला माहिती मिळू शकते. तुमच्या वेबसाईटवर माहिती घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला अंडर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स खाली रजिस्ट्रेशन सेल्स टॅक्स नंबर मिळतो. सो तो तुम्ही सेल्स टॅक्स नंबर तुमच्या बिझनेससाठी वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जीएसटीचा नंबर मिळतो, त्याप्रमाणे तुम्ही तोही नंबर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एखादा चांगला सीए तुम्हाला नक्की ह्याच्यासाठी मदत करू शकतो आणि ह्याच्यासाठी फार खर्च येत नाही. अजून एक प्रोडक्ट्स ऑनलाईन विच इज द सेफ साईट, योगिता यांचा प्रश्न आहे. हा, एक मिनिट. त्यांना ऑनलाईन जर त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेले प्रोडक्ट सेल करायचे असतील हँडीक्राफ्टचे, कुठली साईट सेफ आहे? हा, सेफ म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की प्रत्येक वेबसाईट जे आहे त्यांचं पर्सेंटेज आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन वेगळे वेगळे असतात. जसं तुम्ही म्हणाल की अमेझॉन वरती विकायचं आहे किंवा फ्लिपकार्ट वरती विकायचं आहे किंवा ईबे वरती विकायचं आहे, हे तुमचा पर्सनल आहे. कारण प्रत्येक गोष्टी त्यांच्या नॉर्म्स मध्ये बसल्या पाहिजेत, तरच तुम्हाला ते ऑनलाईन वरती विकण्यासाठी तुमच्या गोष्टी घेऊ शकता. दुसरी गोष्ट मी असं सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा ऑडियन्स बिल्ड करा, फेसबुकचा वापर करा, इंस्टाग्रामचा वापर करा. त्याच्यानंतर त्याच्यावरनं तुम्ही त्या गोष्टींच्या थ्रू म्हणजे त्या वेबसाईटची तुम्ही स्वतःची वेबसाईट एक छोटीशी तयार करा आणि स्वतःचा एक ब्रँड नेम तयार करा. सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट असते की ब्रँड नेम हवं असतं. तुमच्या व्यवसायाला एक नाव दिलं गेलं पाहिजे. मग ते कुठलंही असू शकतं, तुमचं नाव असू शकतं किंवा तुमचं क्रिएशन असू शकतं किंवा एखादं अट्रॅक्टिव्ह नाव प्रोडक्टशी रिलेटेड असं असू शकतं. सो त्याप्रमाणे तुम्ही ते करणं आधी आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्या नावाचं तुमचं केलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट प्रोप्रायटरशिप किंवा ओनरशिप तुमची स्वतःची असली पाहिजे. पार्टनरशिप आल्यानंतर पुढे त्याच्यात थोडेसे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रजिस्ट्रेशन करताना इंडिव्हिज्युअली करावं असं मी सजेस्ट करेन. वस्तू विकताना ह्या सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या आधी वस्तू विकतात आणि नंतर एंड ऑफ द मंथला तुम्हाला पैसे ते देतात. त्यामुळे वस्तू विकल्यानंतर तुम्हाला त्याचेच पैसे मिळत नाही. दुसरी गोष्ट, ब्रेकेबल वस्तू जर काही असतील आणि जर त्या तुटल्या गेल्या तर त्याची भरपाई तुम्हाला स्वतःला करावी लागते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ऑनलाईन वस्तू विकताना स्वतःच्या वेबसाईटवरनं किंवा स्वतःचं एक पोर्टल तुम्ही तयार केलं आणि तिथून विकलं तर हे जास्त सोयीस्कर होईल आणि ती सध्याच्या काळाची गरज आहे आणि त्यातून तुम्हाला पर्सनल तुमचा क्लायंट बेस निर्माण होतो. सो मार्केटिंगच्या दृष्टीने तुम्ही इंस्टाग्राम म्हणा किंवा तुमचं फेसबुक म्हणा ह्याचा वापर केला पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की फेसबुक वरती तुमचे बरेचसे पेजेस आहेत की जिकडे तुम्ही तुमच्या वस्तूचे फोटोग्राफ्स अपलोड करू शकता. काही ग्रुप्स आहेत की जे पेड प्रमोशन तुम्हाला देतात. म्हणजे तुम्हाला स्वतःचा बिझनेस तयार करायचं पण तुम्हाला दुसरीकडे प्रमोट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ओके. दीपाली मुजुमदार प्रश्न होता चॅट मध्ये.
प्रश्न आहे की त्यांनी तुमचं बर्ड पेंटिंगचं वर्कशॉप अटेंड केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ज्यूट पोटी बॅग्स तयार केल्या, पण सेल करताना खूप कमी प्राइस कस्टमरने मागणी केली. तर तुम्ही प्लीज आयटम मॅन्युफॅक्चरिंग पासून सेलिंग पर्यंत प्राइस कशी ठेवायची सजेस्ट करा. एक मिनिट. दीपाली मुजुमदार, तुम्ही हा अगदी खूप पर्सनल प्रश्न विचारला आहे. यू कॅन ऑलवेज कनेक्ट विथ मी. मगाशी सांगितलं एका प्रोडक्टची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते ही कशी तुम्ही ठेवता. आता जेव्हा तुम्ही कापड घेता, तुम्हाला 10 बॅग शिवायच्या, तर तुम्ही लोकल मार्केटमध्ये जाऊन जर कापड घेता तर त्याची तुम्हाला मटेरियलची कॉस्ट असते ती लोकल मार्केट प्रमाणे असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की त्याच्यात होलसेलमध्ये त्याची कॉस्ट कमी होते. मग तिकडे तुमची फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट कमी झालेली असते. तुम्ही स्टिच केल्यात बॅग्स बाहेर करून घेतल्या, तर त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा त्या घेतल्या बॅग तर त्याच्यामध्ये तुमची मेकिंग कॉस्ट वाढली. तर असं करून तुमची जर बेस्ट तुमची कॉस्ट वाढते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात पाहिजे. आणि किंमत आणि जास्त किंमत हे आहे, हे कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट झालं. कारण काही वस्तूंची किंमत मला जास्त वाटत होते, अजून जास्त कमी वाटत नाही. तुमचा ऑडियन्स हा प्रत्येकाला माहिती पाहिजे तुम्हाला. कारण कसं आहे की ज्यांना प्रिंट मध्ये बॅगा जर 50 रुपयात मिळत असतील तर त्या हँड पेंटिंगसाठी 100 रुपये देणारच नाही तुम्ही. पण त्या तिला जर हँड पेंटिंगची जास्तच माहिती असेल तर ते तेवढी किंमत कशी देतील तुम्हाला. यू नीड टू गेट फॉर कस्टमर, यू हॅव नो की त्यांची माहिती पण दिली पाहिजे त्या गोष्टी. कारण मी पण आता फेसबुकवरती बघते, आता बरेच जण म्हणतात की मला हळदी कुंकूसाठी 25-30 रुपयापर्यंतच्या वस्तू, त्या 25 वस्तूचं काय देणार, थोडीशी होईल तुमचं काम तुम्ही केलं की किंमत तुम्हाला परत येईल, असं होत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वस्तूची एक किंमत तुमची केली पाहिजे. आदिती गिरकर, हाऊ टू सिलेक्ट अँड हाऊ. आदिती बरोबर आहे. हँडीक्राफ्ट हा सब्जेक्ट पहिलाच हे घेतलं होतं की तुमची हॉबी आणि तुमचा पॅशन या दोन्हीचा तुम्ही फरक जाणून घेतला पाहिजे. की मला हे पेंट करायला आवडतं आणि म्हणून मी हे पेंट करते, तर ही तुमची हॉबी झाली. पण मला हे पेंट करायचंय आणि ह्याच्यात मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि नंतर मला हे विकायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या पॅशन इन्व्हॉल्व्ह होतो आणि पॅशन इन्व्हॉल्व्ह झाला की तुमची ती ड्राईव्ह तुम्हाला सक्सेस पर्यंत नेते. कारण पॅशन असल्यानंतर आपण आज केलेली वस्तू उद्या जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट अजून झाली पाहिजे, याला अजून छान आपण देऊ शकतो किंवा करू शकतो, असलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या इंटरेस्ट वरती ते अवलंबून आहे. कारण मी जरी तुम्हाला सांगितलं की मधुबनी पेंटिंग ही फार सुंदर कला आहे आणि तुम्ही करा, पण तुमचा हात जर फिनिशिंग नसेल चांगला तर तुम्ही कसं मधुबनी पेंटिंग कराल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची आवड ही जी आहे ती आधी जाणून घेतली पाहिजे. स्वतःची स्किल काय आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या वस्तूचा निवड तुम्ही करू शकता. ट्रेडिंग मध्ये तसं नसतं. कारण ट्रेडिंग मध्ये तुम्ही वस्तू फक्त विकत घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या विकता, तर तुम्ही स्वतः काही करत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करायचा विचार करता तेव्हा जे मी तुम्हाला हे पॉइंट सांगितले तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टिंग कसं कमी आणायचं हे तुम्ही आधी ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी जसं म्हटलं की तुम्हाला एक थोडं जाण असला पाहिजे की माझ्या एवढ्या वस्तू मी तयार केल्या तर माझी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होऊ शकते. तुम्ही जर म्हणाला तुम्ही 10 वस्तू तयार करेन आणि मग मी त्याचा रिझल्ट बघेन आणि नंतर मी 50 वस्तू तयार करेन, असं होत नसतं बिझनेसमध्ये. जेव्हा तुम्ही ऍज अ एंटरप्रेन्योर होता तेव्हा तुमच्या एका गोष्टीची कॅपॅसिटी असली पाहिजे की एकच गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि त्या तुम्ही बल्कमध्ये मॅन्युफॅक्चर करा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनं शिका की ज्या तुमच्या गोष्टी तुम्ही बनवल्या त्यातनं तुम्हाला
काय हे मिळतं आणि कसं तुम्ही करू शकता. योगिता, चीप कुरिअर सर्व्हिसेस बऱ्याच आहेत. तुमच्या वस्तूच्या वजनावरती अवलंबून असतं. इंडियन पोस्ट सर्व्हिस इज सगळ्यात बेस्ट आहे. मी ती स्वतः वापरते. पण जसं तुम्ही आजकालच्या ह्याच्यामध्ये बघाल तर डँगझो आहे किंवा जे तुम्हाला लगेचच्या लगेच कुरिअर पोचवू शकता आणि तिकडे तुम्हाला त्याचं आवश्यकता असते, तर तुम्ही त्या सर्व्हिसेस सुद्धा घेऊ शकता. ती कुरिअर आहे. बरेच कुरिअर असे लोकल एरियामध्ये तुमच्याकडनं एरियामधनं तुम्ही बघत असाल तर बऱ्याच तुम्हाला ऑनलाईन वरती बऱ्याचशा गोष्टींचं माहिती मिळू शकते. पण मी सांगेन तुम्हाला रजिस्टर्ड पोस्ट जे आपल्या कुरिअर सर्व्हिस आहे ती बेस्ट आहे, ट्रस्टवर्दी आहे. वेळ जास्त लागतो पण वस्तू व्यवस्थित पोहोचत जातात. मला पर्सनली तुम्ही आय प्रमोट इंडिया पोस्ट सर्व्हिस, आपली पोस्टल सर्व्हिस. काही कोणाचा प्रश्न? मोहिनी मॅम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? तुम्ही अनम्यूट केलंय. नाही, माझे क्वेश्चन्स क्लिअर केलेत मॅडमनी. ओके ओके, ऑलराईट. ओके, can I say something? येस येस, प्लीज गो अहेड. पहिली गोष्ट, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. परंतु एक सांगते, समजा डिस्कनेक्ट झालं तर पुन्हा याच्यावरती या. कारण मॅडम, आय एम रिअली हॅपी. कारण जवळजवळ 60 पेक्षाही जास्त 70 बायका आता हजर आहेत. तर यू ॲज वेल एज थँक्स टू ऑल द अदर पार्टिसिपेंट्स. परंतु मला थोडस कालच्या बजेटवरनं काही बोलायचं आहे की या महिलांना पण माहिती पाहिजे त्याच्याबद्दल की गव्हर्नमेंट तुमच्यासारख्या उद्योगिनींसाठी पैसे द्यायला तयार आहे. मॅडमना आपण बरोबर घेऊया, कारण स्किल डेव्हलपमेंटसाठी मॅडम 3000 कोटी रुपये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 10वी पास, म्हणजे मुद्दाम का सांगते की 10वी पास आणि 18 वर्षावरील मुलांसाठी आपण वेगळा एक ग्रुप करूया आणि त्याच्यामध्ये समजा 1 वर्ष तुम्ही आम्हाला ट्रेनिंग दिलं तर त्या मुलांना पैसे मिळणार आहेत आणि ॲज वेल एज आपल्या ऑर्गनायझेशनला पण पैसे मिळणार आहेत. अशी एक सोय सुविधा त्यांनी दिलेली आहे. ते सगळ्यांना का मुद्दाम सांगते, कारण आपण आता 6 आणि 7 तारखेला 2 दिवसाचं शिबिर घेतोय. फक्त 25च एंट्रीज आहेत. मुद्दाम सांगते 25 एंट्रीज. परंतु तुम्ही सगळ्या चांगल्या घरातले आहेत. माझं म्हणायचं आहे की ज्यांना शिकणं शक्य नाही अशा 25 जणींना आम्ही सिलेक्ट करणार आहोत की ज्यांनी आपल्या पायावर उभं राहावं. अशा दृष्टीने मॅडम तुम्ही यायचंय 6 तारखेला वगैरे, मी तुम्हाला फोन करेनच. आणि वेगवेगळ्या 7 गोष्टी ऍक्च्युअली शिकवणार आहेत. आपल्याच उद्योगिनी येत आहेत आणि त्या उद्योगिनी काय काय शिकवणार आहेत. 6 मार्च, टॉकिंग अबाउट 6 मार्च, 6 मार्च आणि 7 मार्चला, कारण यंदाचं आपलं फंक्शन होऊ शकत नाही आणि म्हणून पूर्ण मार्च महिन्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून महिलांना आपण तयार करतोय, ज्याच्यामध्ये ब्लॉक प्रिंटिंग शिकवणार आहे आपली वंदना जोशी. नंतर सिल्कचे ज्वेलरीचे उद्योगिनी शिकवणारी, माती काम करणारी एक उद्योगिनी येते. पेपर बॅग्स वरती आता तुम्ही जे सांगितलं त्या पेपर बॅग्स वरती पण पेंटिंग कराल ती शिकवणारी. वारली पेंटिंग वाली येते. आम्ही अगरबत्ती ठेवलं होतं पण त्यांनी सांगितलं, ज्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही करा, ते म्हणाले अगरबत्ती नको म्हणून कॅन्डल मेकिंग आहे. आणि कॉस्मेटिक मध्ये साबण तर आहेच, परंतु तुमच्या क्रीम्स ज्या रोजच्या लागतात त्याच्यासाठी एक डॉक्टर आमच्याकडे, डॉक्टर ज्योती म्हणून आहे, ती स्वतः येते. असं 7 गोष्टी आपण शिकवणार आहोत. त्याच्यासाठी फक्त 25 एंट्रीज आहेत. तर चैतालीला तुम्ही अवश्य फोन करा. दुसरं, 10 ते 14 मार्चला आपण, तुम्ही ज्या भगिनी आता हजर आहेत 66 भगिनी आहेत, तर तुमच्यासाठी खास, कारण तुम्ही हँडीक्राफ्टशी रिलेटेड काम करणारे असाल तर हँडीक्राफ्टची रिलेटेड प्रदर्शन आपण स्काउट हॉलला करतोय 10 ते 14 मार्च. कारण 10 ते 14 मार्चला पुन्हा रविवार येतोय, तर त्या दृष्टीने आपण ते करतोय. नंतर तुम्हाला मुद्दाम आता जसं सांगितलं स्किल डेव्हलपमेंटसाठी पैसे ठेवलेले आहेत, त्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत,
ज्या महिलांसाठी आता बजेटच्या दृष्टीने पण महत्वाच्या आहे आणि बजेटच्या दृष्टीने मुद्रा योजनेतही पैसे आहेत. तुम्हाला मला पुढचं जाऊन सांगायचंय, हा हँडीक्राफ्टचा ग्रुप आपण एकत्र येऊया, याचा एक आपल्याला MSMEच्या माध्यमातून आपण एक म्हणजे क्लस्टर फॉर्म करू शकतो. समजा तुम्ही मुंबईच्या असेल तर मुंबईमध्ये, पुण्याच्या असेल तर पुण्यामध्ये, असं आपण क्लस्टर डेव्हलपमेंट केलं, क्लस्टर फॉर्म केलं तर क्लस्टर मध्ये 90% पैसा हा सरकार द्यायला तयार आहे. या सगळ्या स्कीम्स आपल्याकडे आहेत, फक्त तुमच्याकडे सातत्य पाहिजे, नेहमी यायला पाहिजे. याच्यामध्ये मुद्दाम सांगते मॅडम, आमच्याकडे एक गणपती बाप्पा बनवणारी उद्योगिनी आहे, तिचं पण नाव मिनलच आहे. तर ती सगळ्या उद्योगिनींना म्हणजे गणपती बाप्पाशी रिलेटेड कोणी करू शकणार असेल तर मिनलचा नंबर आम्ही तुम्हाला पाठवतोय. एक गणपती बाप्पाचं क्लस्टर आम्ही करतोय, आम्ही म्हणजे आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून. तर अशा तऱ्हेने आपण मदतीचा हात द्यायला तयार आहे, पण शेवटी सातत्य पाहिजे. आणि आमच्या याची एक स्कीमची हे आहे, जिद्द तुमची साथ आमची. म्हणजे साथ द्यायला तुम्ही मी तयार आहोत, पण जिद्द त्यांची पाहिजे, सातत्य पाहिजे, काम करण्याची तयारी पाहिजे. आणि हे सगळं केलं तर तुम्ही नंबर 1 ला नक्की जाल. लक्षात ठेवा, आज आपल्याला ज्या चंद्रिकाताई भाषण द्यायला आले आहेत त्या चंद्रिकाताई नंबर 1 लाच आहेत. आणि फक्त एका ठिकाणी नाही, संपूर्ण भारतामध्ये चंद्रिकाताईंचं नाव गाजतंय. पिडीलाइट इंडस्ट्रीजच्या त्या ऑफिशियली शिकवणाऱ्या उद्योगिनी आहेत, म्हणजे त्या ट्रेनर आहेत. तर त्यांना सुद्धा आपण ट्रेनर म्हणून बोलवू शकतो. फक्त तुम्ही तुम्ही ऑनलाईन शिकवता ना, त्याबद्दल पण मी सांगते की ऑनलाईन मॅडम आपल्याला मदत कराल, पण तुम्ही संघटित व्हा, संघटित झाला तरच काम करू शकाल असं मला वाटतं. आणि म्हणून आज तुम्ही मला खरोखर खूप खूप धन्यवाद. कालचं बजेट खरोखर आपल्या महिलांच्या दृष्टीने फार चांगलं बजेट आहे, ज्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट साठी भरपूर वाव आहे. जसं स्किल्स मी साठी सुद्धा पण ते कधी मिळतील, तुमच्याकडे प्रोफेशनलिझम असेल तर. कारण कुठली बरोबर तुम्ही जसं सेल्फ टॅक्स तुमचं हे सगळे टॅक्स आपली ताकद पाहिजे, करणार नाही असं नाही चालणार. तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. दुसरं आता एकाने विचारलं होतं ऑनलाईन मार्केटिंग. मॅडम आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन मार्केटिंग पण सुरू करतोय. फॉर एव्हर, इट विल बी फॉर एव्हर. त्याच्यासाठी पण चैतालीला तुम्ही हे करा. आमचं फेसबुक आहे, आमची वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये तुमचं नसेल तरी आम्ही तुम्हाला एक पेज देऊ शकतो. आमच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी पैशात जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा आम्ही मदत करू शकतो. फक्त तुम्ही सातत्याने येत राहा, एवढंच. ब्रँड नेम जे ताईंनी सांगितलं ते ब्रँड नेम पण फार महत्वाचं आहे. ब्रँड गुरु म्हणून आमची एक उद्योगिनी आहे जान्हवी म्हणून, दुसरी मिनल झेंडे आहे. तर अशा तऱ्हेने ब्रँडिंग वरती सुद्धा तिसरी टोळे म्हणून पुण्यातली उद्योगिनी आहे. असं सगळं आम्ही भरभरून द्यायला तयार आहोत, पण तुम्ही घ्यायची ताकद तुमची पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि तुम्ही खरंच मॅडम खूप छान, ज्याच्यात मनी मॅनेजमेंट, सगळं टाइम मॅनेजमेंट, मार्केटिंग, सगळे विषय तुम्ही घेतलेत. त्यामुळे माझं म्हणायचं 7 M's झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. 7 M's म्हणजे जे मार्केटिंग साठी लागतात ते सगळ्या गोष्टी. आणि मी तर तुम्हाला कितीतरी 30 वर्ष ओळखते. अगदी मी म्हणतो ना, माझी सुरुवातच तुमच्यापासून झाली आहे. माझ्या करिअरचं एक्झिबिशनची सुरुवात मिनलताईंपासून झाली आहे. म्हणजे त्यावेळेला ब्राह्मण सहाय्यक संघाला मला अजून आठवतं पहिला दिवस, आणि मी जेव्हा बॅगा घेऊन अगदी पोचले तिकडे आणि अगदी मला हसत हसत स्वागत केलं. आणि त्याच्यानंतर अगदी छान सुरुवात होईल, तुझी काही काळजी करू नकोस म्हणून जी मला थाप दिली. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर बरीच वर्ष एक्झिबिशन करत राहिले. एक ठिकाण सोडून सगळ्या ठिकाणी माझी एक्झिबिशनला स्टॉल्स असायचे.
आता सध्या बरोबर. आपल्या ह्याच्यामुळे थोडीशी असं शक्य होत नाहीये, त्यामुळे थोडं आपलं नाही, ऑनलाईन चालू आहे. बघा तुम्ही आणि मी आता वयाने वाढलोय हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. पण नवीन जनरेशननी येण्याची गरज आहे. त्यांना मदत येस, करायला आपण तयार आहोत ना. त्यामुळे मदतीचा अगदी. हात आम्ही देतोय. फक्त त्याचा स्वीकार करण्याचं तुमच्या हातात आहे. आणि आज येस. खरंच धन्यवाद कारण खूप खूप छान बोललात मॅडम.